नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय अगदी घरगुती पद्धतीने आणि साधे पद्धतीने छोले भटुरे. तर इथं बघा, आपण 1 वाटी छोले आदल्या दिवशी रात्री मी इथं भिजवून घेतलेले आहेत. छोले छान भिजले होते, ते मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेत. त्यासाठी आपल्याला 2 मोठे कांदे लागणार आहे, 2 मोठे टोमॅटो पिकलेले लागणार आहेत, कोथिंबीर लागेल आपल्याला. त्यानंतर इथं बघा, आल्याचा तुकडा घेतला आहे, लसूण पाकळ्या घेतल्यात आपण. त्यानंतर आता मसाल्यामध्ये इथं आपल्याला लागणार आहे बघा, थोडीशी हळद घेतली आहे आपण, धने जिरे घेतलेत कुटून. त्यानंतर आपण इथं बघा, लाल मिरची पावडर घेतली आहे 1.5 चमचा, आणि 1.5 चमचा छोले मसाला घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ लागेल, तेल लागेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला. तर सर्वात आधी आता आपण छोले शिजायला टाकून घेऊ. तर स्वच्छ धुतलेले छोले मी कुकरमध्ये टाकून घेतलेत. त्यानंतर त्याच्यात थोडंसं चवीचं मीठ टाकले आपण, आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी ओतून आपण याला 3 शिट्ट्या करून मऊसूद असे छोले आपण शिजून घेऊया. आता तोपर्यंत छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण इथं आता भटुरेचं पीठ मळून घेऊया. तर अर्धा किलो मैदा मी चाळून घेतला आहे परातीत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे, बेकिंग पावडर टाकली अर्धा चमचा आपण. त्यानंतर थोडीशी साखर घेतली आपण, ती पण टाकली आहे. तर खाण्याचा सोडाही तुम्ही ह्याच्यात वापरू शकता. त्यानंतर बघा, इथं आता आपण 3 चमचे तेल टाकलेले आहे, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता दही टाकायचे. तर साधारण मी इथं छोटे 4 चमचे भरून, एकदम छोटी वाटी भरून बघा इथं दही टाकलेले आहे. आता सर्व साहित्य आपण ह्या मैद्याला लावून घेऊया. व्यवस्थित असा सर्व मैदा आपण ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने बघा, सर्व आपण इथं तेल, दही, साखर, मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सैलसर पीठ मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ बघा मळून घेतलेले आहे. एकदम असं सैलसर आपल्याला हे पीठ मळायचे, जे करून आपले भटुरे आहेत ते मऊसूत आणि एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत. तर जेवढं आपलं छोलेचं पीठ आहे हे छान मळून, भटुऱ्याचं पीठ आहे हे छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता, मस्त असा आपण हा मैदा येतो मऊसूत एकदम मळून घेतलेला आहे. आता मैदा मळून झाला आहे, त्याला चांगला तेलाचा हात लावून घेऊया, आणि त्याला आपण इकडं भाजी तयार होईपर्यंत भिजवून घेऊया. आता इथं बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा बारीक चिरून टाकला आहे, कारण की मिक्सरमध्ये कधी कधी कांदा मोठा राहतो, त्यामुळे मी इथं बारीकच करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर टमॅटो पण त्याच पद्धतीने कापून घेतलेले आहेत आपण. त्यानंतर आल्याचे तुकडे टाकून घेतलेत, लसूण टाकलं आहे आपण, आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. आता सर्व साहित्य आपल्याला चांगली बारीक मऊसूत पेस्ट बनवून घ्यायची. तर इथं बघू शकता, तर छोलेचा मसाला आपला झटपट असा तयार झालेला आहे. कढई ठेवली, कढईमध्ये आपण इकडे बघा आता 2 पळ्या तेल टाकणार आहे, 2 ते 2.5 पळी तेल लागणार आहे. तर इथं आपण तेल टाकून घेतले. तेल चांगलं तापलं की किंचित जिरं टाकून घेऊया, थोडीशी हिंग पावडर पण टाकून घेऊया. आता जिरे आणि हिंग छान असं तळलं, ह्यामध्ये लगेच आपण वाटलेला मसाला, पण त्याआधी आपण इथं जे मसाले घेतलेत ते टाकूया. तर जिरं चांगलं तडतडलं आहे बघा. आता आपण छोले मसाला, लाल तिखट तेलामध्ये टाकून घेणार आहे, की त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येईल. तर मसाला बघा आपण तेलामध्ये टाकला आहे. 1 मिनटं चांगला मसाला परतला की वाटलेला मसाला पण आपण ह्यामध्ये लगेचच घालून घेणार आहे. तो वाटलेला मसाला बघा इथं आपण तेलामध्ये टाकून घेतला आहे. त्यानंतर बघा, आता इथं मिक्सरमध्ये थोडासा होता ते पण मसाला आपण इथं घालून घेतलेला आहे. आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आता छोले पण आपले बघा छान शिजले, कुकर आपला थंड झालेला आहे. तर इथं बघू शकता,
छोलेची थोडे थोडे टरफलं निघलेत, म्हणजे व्यवस्थित असे छोले आपले मऊसूत लोण्यासारखे शिजलेले आहेत. मसाला पण आता इकडं आपला चांगला परतत आलेला आहे. इथं बघू शकता अजून 1-2-3 मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. भरपूर असं त्याला छान तेल सुटेल आणि आपला मसाल्याचा पूर्ण कलर बदलेल तोपर्यंत हा मसाला आपण चांगला तळून घेणार आहे. तर इथं आपण मसाल्यामध्ये अजून पाणी टाकलेलं नाही आहे. त्यानंतर थोडंसं वरून मीठ टाकूया आणि मीठ टाकून आपल्याला पुन्हा एकदा हा मसाला 1-5 मिनटं तरी असा परतून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता मसाल्याचा कलर पण छान बदललेला आहे. मस्त असा मसाल्याला कलर आला आहे. 1-2 ते 3 मिनटं झालेत आपण हा मसाला तळतोय पुन्हा एकदा. म्हणजे जवळजवळ मी 5 ते 6 मिनटं हा मसाला परतून घेतलेला आहे आणि मसाला छान परतल्यानंतर आपण इथं शिजलेले छोले आहेत ते टाकून घेतलेले आहेत. थोडं वरून आपण आता ह्याला पाणी टाकूया. साधारण बघा इथं पेलाभर पाणी आपण फक्त ह्यात टाकणार आहे. जास्त भाजी आपल्याला पातळ करायची नाही. मस्त असे मसालेदार छोले आपल्याला बनवायचे. आता ह्याच्यात थोडी वरून कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित अशी भाजी एकसारखी करून आपल्याला याला अर्धं झाकण ठेवून शिजायला ठेवूया. तर इथं बघू शकता 1-5 मिनटं आपण भाजी ठेवली होती. छान भाजी आटलेली आहे आणि तरी पण छान सुटली आणि आपली छोलेची भाजी बघा झटपट अशी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही छोलेची भाजी मी तयार केलेली आहे. आता भाजीवर झाकण ठेवून आपण भाजी उतरून घेतलेली आहे. तोपर्यंत आता आपल्याला इकडे भटुरे तळून घ्यायचे आहेत. तर कढई ठेवली जाडबुडाची, तेल टाकलेलं आहे आपण. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे आणि पीठ पण आपलं छान असं बघा मऊसूत लोण्यासारखं तयार झालेलं आहे. आता पुन्हा ह्याला एकदा आपण तेलाचा हात लावून चांगलं मळून घेणार आहे. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे भटुऱ्यांचं पीठ आहे ते छान असं बघा मळून घेतलेलं आहे. आता आपण इथं मीडियम साईजचे इथं गोळे काढून घेऊया. 5 ते 6 गोळे आपण इथं आता काढून घेतोय. तर अशा पद्धतीने एवढ्या आकाराचे बघा आपण इथं हे भटुऱ्यांसाठी पिठाचे उंडे काढून घेतलेले आहेत. आता बाकीचं पीठ साईडला ठेवून आपण भटुरे बनवायला घेऊया. तो पहिला भटुरा मी इथे लाटायला घेतला आहे. वरून खालून ह्याला आपण छान तेल लावून घेऊया. म्हणजे पीठ पातळ असल्यामुळं आपलं हे चिटकलं जाणार नाही आहे. तर अशा पद्धतीने जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला भटुरा आहे ते तयार करून घेतलेला आहे. तेल पण आपलं आता वरती तापलेलं आहे. तर पहिला भटुरा आपण तेलामध्ये सोडून घेतलेला आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. कारण जर तुम्ही गॅस मीडियम ठेवला तर तुमचे भटुरे कडक होऊ शकतात. तर इथं बघू शकता तुम्ही पहिला भटुरा आपला छान असा तयार झाला आहे आणि फुगलाय सुद्धा इथं पाहू शकता. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण हे भटुरा आहे ते तळून घेतलेलं आहे आणि आता आपण एका ताटात काढून घेऊया. आता दुसराही भटुरा आपल्याला त्याच पद्धतीने इथं लाटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं तेल लावून जर लाटला तर हा पळपटायला जास्त चिकटत पण नाही आणि लाटण्यालाही चिकटत नाही. तर दुसराही भटुरा आपण इथं तेलामध्ये टाकून घेतलेला आहे.
तेल चांगलं तापलेलंच आहे, आपलं गॅस मोठा ठेवलेला आहे. आणि इथं बघू शकता आपण दुसराही भटुरा छान असा तेलामध्ये तळायला टाकलेला आहे आणि तो पण आपला भटुरा छान असा फुगलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने दुसराही भटुरा आपण दोन्ही साईडने छान तळून घेतला आहे आणि तो पण आपला तळून झालेला आहे. तर अशा पद्धतीने बघा आपले हे छान असे घरगुती आपण छोले भटुऱ्याची भाजी बनवलेली आहे. तर सुंदर असे बघा हे मऊ लुसलुशीत आपले भटुरे झालेले आहेत आणि फुगलेले पण आहेत. तिथं पाहू शकता तुम्ही. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मऊ लुसलुशीत असे आपले हे घरगुती छोले भटुरेची भाजी आपली तयार झालेली आहे आणि सोबत आपले भटुरे पण खूप सुंदर झालेले आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही मस्त असं आपला हा भटुरे छान फुगलेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत अगदी पावासारखे भटुरे हे आपले तयार झालेले आहेत. सोबत आपली भाजी पण बघा इथं तयार झालेली आहे, ती तुम्हाला दाखवते. आणि मस्त अशी भाजीला पण आपल्यात तरी आलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपली ही छोले भटुरेची भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण ताट का तयार करायला घेतोय, तर ताटामध्ये आपण तोंडी लावण्यासाठी कांदा पण ठेवलेला आहे आणि छान असे ही प्लेटमध्ये आपण ही भाजी आता वाढायला घेऊया. इथं पाहू शकता तुम्ही. आपण इथं भटुरे आता तोडून बघूया. एकदम मऊ आणि सॉफ्ट असे हे आपले भटुरे तयार झालेले आहेत. अगदी घरगुती पद्धतीने मी ही छोले भटुऱ्याची भाजी बनवली, पण चव पण तितकीच छान आलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघा मी घरगुती पद्धतीने आज दुपारच्या जेवणासाठी ही छोले भटुरेची भाजी बनवलेली आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही. मस्त असं आपलं हे ताट तयार झालेलं आहे. अगदी तुमच्याकडं जर ऐन वेळेस जर पाहुणे आले, तर अशा पद्धतीने छोले भटुरेची भाजी तुम्ही बनवा. सोबत मस्त गुबगुबीत छोले पण बनवा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.